काय झालं भाऊ, काय टेन्शन मध्ये बसले? काही नाही रे, आता आपण बघ दसऱ्याला 10 पार्सल भरले. हा 10 मधनं फक्त आपले 3 सेल झाले. बाकीचे पार्सल आपले स्टॉक म्हणून उरलेले दुकानामध्ये. विषय असा आहे, काही लोक ऑनलाईन परचेस करतात आपले कस्टमर, त्यामुळे काय होतंय आपली चेन तुटते कुठे नव्हते. विषय आता बघ 10 पार्सल मधून आपले 3 पार्सल गेले, आपले 7 पार्सल पडलेले. आपल्याला दिवाळीचा जो स्टॉक भरायचा आहे, पेमेंट लागतंय. पेमेंट हा 7 पार्सल जर विकले गेले असते तर आपण पेमेंट आपल्या जवळ असतं आपण दिवाळीची खरेदी केली असती लवकरात लवकर. असं खबर होतंय दादा, या टायमाला पेमेंट पण लेट झालं माझं. हो ना, थोडंसं कसं आहे, आता जे आपले कस्टमर आहेत स्टॉक आपला पूर्ण घेत नाही, कारण ते काय होतंय ते ऑनलाईन परचेस करतात. हा बरोबर दादा, या वेळेस आपले कस्टमर पण नाही आले खरेदीला जास्त. हो ना, ते ऑनलाईन परचेस करतायत. ऑनलाईन परचेसमुळे काय होतंय बघ, आता माझा स्टॉक गेला नाही त्याच्यामुळे पेमेंट आलं नाही, त्याच्यामुळे मी तुला पेमेंट थोडं लेट देतोय. हो दादा, त्यांना कपडा वगैरे समजतो का पण ऑनलाईन मागवतात? बघ आपल्या इथे कस्टमर येतो, तो 2 वेळा ट्राय करतो, हो. त्याला साईज समजत नाही तर कपडा कुठून समजणार? हे बघ, कपडा जर समजला असता तर मी इथून मुंबईला गेला असतो का खरेदीला? नाही. मग कपडा त्यांना समजत नाही. ते 299चा शर्ट जो असतो तो ऑनलाईन 499ला मिळता. कपड्याची क्वालिटी नसते. इथे येऊन जो कस्टमरला कपडा समजतो तो ऑनलाईन समजत नाही. पण एक वेळा ऑनलाईन मागवलं जातं, त्यांना काही कस्टमरना ते रिटर्न पण करता येत नाही. अशी परिस्थिती आहे. आणि आपली चेन कुठेतरी तुटते. जसं मी तुला पेमेंट दिलं असतं, मला कस्टमरने पेमेंट दिलं असतं जास्त चांगलं, मी तुला दिलं असतं, मग तू तुझी गरजा भागवली असती. तुला गरज होती त्या गोष्टीची, तू मिस्त्र्याला पैसे दिले असते, किंवा ते घर बांधून त्या घरामध्ये तुला आता अन्नधान्य लागलं असतं, मग ते अन्नधान्य घेण्यासाठी तू शेतकऱ्याला पेमेंट दिलं असतं, मग तो शेतकरी आपल्याकडे कपडे घ्यायला आला असता. अशी जी चेन आपली ही नेहमी फिरत राहिली असती. आता काय होतंय, आपले 10 चेन आहे आपली समजा, त्यातून 3 कस्टमर ऑनलाईन करतायत पेमेंट, बरोबर. आणि आपलं पेमेंट जे तिघांचं ते बाहेर देशात जात आहे. आपल्या इथली चेन अशी तुटत जाते. काही दिवसानं काय होईल, व्यापारी सिस्टम मध्ये आता जसं तुला पेमेंट लागतंय ते पेमेंट मी देऊ शकणार नाही, मग तू येणार नाही, मग असं काही गोष्टी होतील. आणि एक दिवस असा येईल की आपल्या ज्या 10 चेनीमधले सगळेच लोकांनी जर ऑनलाईन पेमेंट केलं तर सगळा पैसा आपला बाहेर जाईल आणि आपल्या इथे व्यवसाय हा झिरो होऊन जाईल. त्याच्यामुळे मित्रांनो लक्ष ठेवा. का हो दादा, मग याच्यावरती आता उपाय काय? मित्रा तू पण लक्षात ठेव आणि तुम्ही पण लक्षात ठेवा दादांनो, आपल्या दिवाळीची जी खरेदी करताय ते आपल्या स्थानिक दुकानदाराकडनंच करा. जे तुम्हाला लागतंय वस्तू दिवाळीच्या, तुम्ही जे नेहमी ज्या ठिकाणून घेता त्याच ठिकाणून परचेस करा, कारण आपली जी चेन आहे ती तुटायला नको कधी.